नमस्कार, तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर व्हिडिओचा टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 असे ऑर्गनायझर दाखवणार आहे जे तुम्ही घर ऑर्गनाइज करण्यासाठी कशा प्रकारे वापरू शकतात. हे ऑर्गनायझर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही ती लिंक चेक करा. तर जास्त वेळ न घालवता सुरू करूयात आजचा व्हिडिओ. तर पहिलं ऑर्गनायझर आहे राऊंड ट्रे. राऊंड ट्रे याच्यासाठी की प्रत्येकाच्या घरामध्ये एक स्पेशल ड्रेसिंग एरिया दिलेलाच असतो असं नाही. काही जणांकडे फक्त आरसा लावलेला असतो आणि मग काही जणांकडे फुल ड्रेसिंग टेबल असतो. काही जणांकडे जागा कमी असल्याने आपण काही गोष्टी ठेवू शकत नाही. मग अशा वेळेस ज्यांच्याकडे प्रॉपर ड्रेसिंग एरिया नाही आहे त्यांनी राऊंड जो माझ्याकडे ट्रे आहेत त्याचा वापर करून मी काही कॉस्मॅटिक असेल किंवा रोजच्या वापरातील पावडर, परफ्यूम, कंगवे वगैरे तुम्ही कशा प्रकारे ऑर्गनाइज करू शकतात हेच या क्लिपमध्ये तुम्हाला दाखवते आहे. राऊंड शेपच्या ट्रेमध्ये मग मी पावडर ठेवली आहे, परफ्यूम ठेवला आहे, या ऑर्गनायझरमध्ये कंगवे ठेवले आहेत. पुढचं जे ॲक्रेलिक ऑर्गनायझर आहे तिथे लिपस्टिक असेल किंवा मेकअपचा जो बेसिक सामान असतो तो ठेवला आहे. तुम्ही दररोज वापरणारे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन किंवा एक सेंट असेल किंवा तेलाची बॉटल असेल, ह्या गोष्टी मी या ऑर्गनायझरवरती ठेवल्या आहेत. सगळ्याच गोष्टी आपण ठेवू शकतो असे नाही, पण दररोजच्या वापरातील ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला अगदी हँडी पाहिजे असेल तर अशा एक कुठच्याही डेकोरेटिव्ह ट्रेमध्ये तुम्ही ऑर्गनाइज करून ठेवा. दिसायलाही सुंदर दिसतं, जागाही कमी लागते आणि हवे असल्यास अगदी जसं आपल्याला वेळ लागेल तेवढ्या वस्तू लगेच हातात येतील. अशा प्रकारे तुम्ही अशा राऊंड ट्रेचा देखील ऑर्गनायझर म्हणून वापर करू शकतात. तर ही जर आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. पुढचं ऑर्गनायझर आहे एक ॲक्रेलिक ट्रेचा ऑर्गनायझर आहे आणि काही ग्लास कंटेनर मी यामध्ये दाखवले आहेत. हे मुख्यत्वे डायनिंग टेबलवरती वस्तू ठेवण्यासाठी आपण अशा ट्रेचा वापर करू शकतो. ॲक्रेलिकचा ट्रे आहे, ग्लासचा नसल्याने तो फुटण्याची शक्यता खूप कमी असते. ट्रान्सपरंट आहे, दिसायलाही देखील छान दिसतो. आता ह्या माझ्याकडे चौकोनी आकाराच्या छोट्या छोट्या बरण्या आहेत. याच्यामध्ये मग मी डायनिंग टेबलवरती ठेवण्यासाठी धनादाळ असेल, बडीशेप असेल किंवा काजू बदाम असतील, ज्या आपल्याला अगदी डायनिंग टेबलवरती आपण ज्या खाण्याच्या वस्तू ठेवतो त्या वस्तू मी या बरण्यांमध्ये ठेवल्या आहेत. छान गुलाबी आणि निळ्या रंगाचे याला झाकण दिले आहेत, त्यामुळे दिसायला देखील सुंदर दिसतात. ट्रान्सपरंट ट्रे असल्याने लगेच ग्लास कंटेनरमध्ये काय ठेवले आपल्याला लगेच दिसतं. ट्रे देखील सुंदर आहे. जर तुम्हाला डायनिंग टेबलवरती ऑर्गनायझेशन करायचं असेल किंवा डेकोरेशन करायचं असेल तर अशा प्रकारच्या डेकोरेटिव्ह ट्रेचा किंवा बास्केटचा तुम्ही एक छान ऑर्गनायझेशन म्हणून वापर करू शकतात. पुढचं ऑर्गनायझर आहे हे 2 टियरचं प्लास्टिक ट्रे. हे जो प्लास्टिक रॅक आहे हे 2 टियरमध्ये आहे, म्हणजे याला 2 शेल्फ दिली आहेत. फोल्डेबल आहे. गरज असल्यास जेव्हा आपल्याला याची गरज नाही आहे तेव्हा तुम्ही हे रॅक मोकळं करून कुठच्याही लहानशा जागेत ठेवू शकतात. गरज असल्यास असं तुम्ही असेंबल करून घ्या आणि टेबलावरती किंवा कपाटावरती अगदी छोट्याशा जागेत महत्त्वाच्या ज्या वस्तू असतात त्या ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकतात. येथे मी काही आपले ज्या रोजच्या वापरातील मला अगदी गरजेच्या वस्तू आहेत त्याच ठेवल्या आहेत. चष्मा असेल, त्यानंतर चाव्या असतील, सॅनिटायझर असेल किंवा जे आपल्या चष्मा पुसण्याचं सोल्युशन असेल किंवा मुलाचं आय कार्ड असेल, ज्या अगदी हँडी पाहिजे अशा वस्तू मी या ट्रेवरती ठेवत असते. पुढचं आहे ड्रॉवर सेट. ड्रॉवर सेट हा 3चा ड्रॉवर सेट आहे. काही जणांकडे 4 असतात, 5 असतात. जसे आपल्याला ड्रॉवर सेट हवे तसे ड्रॉवर सेट आपण वापरू शकतो. अगदी युनिक वापर मी या ड्रॉवर सेटचा करत असते. ज्या किराणातल्या आपण एक्स्ट्रा आणलेल्या वस्तू असतात, जे एक्स्ट्रा पाकिट असतात ते ठेवण्यासाठी जो पहिला ड्रॉवर आहे त्याचा मी वापर करते. कमी जागेत देखील चांगल्या वस्तू व्यवस्थितपणे या ड्रॉवरमध्ये तुम्ही ठेवू शकतात. दुसऱ्या ड्रॉवरमध्ये जे उरलेले किराण्याचं सामान असेल तो ठेवला आहे.
आणि पाठीमागे येलो आणि ब्लू कलरचे 2 छोटे ट्रे तुम्ही बघू शकतात. खात्या दिले आहेत वेगवेगळे. इथे मग असेल छोटे चमचे असतील, ग्लास जे आपली ग्लास बॉटल असते त्याची झाकणं आहेत, काही क्लिप्स आहेत. त्या एकत्र ठेवल्यात तर मग गोंधळ होतो, सापडत नाही. तसेच हे जे छोटे छोटे पाऊच आहेत, टिटली चहाचे असतील किंवा शुगरचा पाऊच असेल, असे छोटे मोठे पाऊच ठेवण्यासाठी पुढच्या ट्रेचा वापर केला आहे. जी मोकळी जागा आहे तिथे पुन्हा किराणाचा उरलेला सामान ठेवला आहे. खालच्या ड्रॉवरमध्ये मग टूल्स म्हणून वापर करत असते, जे किचन टूल्स आहेत, किसणी वगैरे, खलबत्ता वगैरे ठेवण्यासाठी मी वापर या ड्रॉवर सेटचा करत असते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला असेच ऑर्गनायझेशनवरती नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.